नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे जयंतीनिमित्त दिनांक 22 जुलै ते 28 जुलै जनसेवा सप्ताह साजरा करण्यात आला. दिनांक 22 जुलै रोजी अजितदादांच्या स्मृतीस अभिवादन करून माजी आमदार अशोकराव जांभळे, शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, महिला अध्यक्ष प्रियाताई बेडगे, शिवाजी शिंदे, दशरथ माने, सचिन कांबळे, मनाली नंदुरकर, जनार्दन गोडसे, डॉक्टर आर्गी, नारायण ताम्हणकर, वाजिद बंगी आदींच्या उपस्थितीत अजितदादांच्या स्मृतीस अभिवादन करून सप्ताह सुरुवात झाली. यावेळी वृक्षारोपण, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ पेन्शन योजना लाभार्थ्यांना पासबुक व मंजुरीपत्रे वाटप करण्यात आले. दुसऱ्या सत्रामध्ये एकल पालक व बालसंगोपन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये एकल पालक व महिलांना या योजनेची विस्तृत माहिती प्रियदर्शनी बेडगे यांनी दिली. तिसऱ्या सत्रामध्ये महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांसाठी ST बसच्या सवलतीसाठी लागणारे NCMC कार्ड काढून देण्यात आले व महाराजस्व अभियानाअंतर्गत शासनाचे वतीने रेशन कार्डचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये रेशन कार्डमध्ये नावे वाढवणे अथवा कमी करणे, नवीन रेशन कार्ड काढणे, रेशन कार्ड विभक्त करणे अथवा पत्ता बदलणे आदी विविध कामे करण्यात आली. दिनांक 29 जुलै रोजी समाज मंदिर शहापूर येथे सदरचे शिबिर आयोजित करून गोरगरीब, दलित व महिला यांना अत्यंत गरजेचे असणारे रेशन कार्डचे काम करून देऊन नागरिकांची सोय केली व जनसेवा सप्ताहाची सांगता करण्यात आली. जनसेवा सप्ताहानिमित्त साजरा होणाऱ्या या विविध उपक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर व जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी भेट देऊन अत्यंत चांगले व लोकाभिमुख उपक्रम राबवलेबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी अजितदादांच्या स्मृतीस उजाळा देऊन संपूर्ण जनसेवा सप्ताहाचा लाभ घेतल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले. सप्ताह साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलेबद्दल सर्वांचे आभार मानले व सप्ताह साजरा करून न थांबता वर्षभर विविध उपक्रम राबवले जातील असे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या संकल्पनेतून जनसेवा सप्ताह म्हणून संपूर्ण राज्यामध्ये साजरी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही वृक्षारोपण, तसेच महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, मुलींना या बस तिकिटामध्ये सवलतीसाठी आम्ही NCMC कार्डचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं. तसंच महाराजस्व योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने रेशन कार्ड मधील नाव वाढवणे, नाव कमी करणे, कार्ड विभक्त करणे, तसेच नवीन रेशन कार्ड काढून देणे व पत्ता बदलणे हा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आम्ही संपन्न केला. तसंच एकल पालक व महिला बालसंगोपन योजनेअंतर्गत कार्यशाळा या ठिकाणी आम्ही संपन्न केली. तसेच विविध उपक्रम या सप्ताहामध्ये आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही संपन्न केले. यामध्ये अत्यंत जड अंतकरणानं आम्ही अजितदादांचा जनसेवा सप्ताह या ठिकाणी राबवण्याचा व त्यांच्या प्रतिमेला शोभेल असा आम्ही हा राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. यामध्ये इचलकरंजी शहरामधील गोरगरीब जनता असेल, नागरिक असेल, माता भगिनी सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद दिला. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमामध्ये आमच्या पार्टीतील सर्व कार्यकर्त्यांनी आठवडाभर या ठिकाणी वेळ काढून या जयंती साजरा करण्यात, जनसेवा सप्ताह साजरा करण्यासाठी वेळ दिला आणि आम्ही हा जनसप्ताह या ठिकाणी संपन्न केला. यासाठी मी